हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक मयासुरानं कृष्णानं सांगिल्लें उतरारी ताणें सर्व सामान तयार करून भांगर वज्र इत्यादी सगळी पुराय तयार करून ताणें एक व्हड मया भवन म्हळ्यार सभाभवन मय निर्मित सभाभवन मयान निर्माण करून दिवचें तशें हांव ताका मय निर्मित सभाभवन म्हणचें करून दिल्लें आमी पळयलें। ओम जनार्दनाज्ञयामयः समस्तकौतुकोत्तरां सभां विदाय भुभ्रते ददौ गदाम्रकोदरे म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताचे तात्पर्य निर्णयांतो कृष्णालाज्ञेन मयासुरान सर्व रीती समस्त कौतुकोत्तरां सर्व रीती आश्चर्यमय जावन सोचे आनी उत्तम उत्तम जावन म्हळ्यार श्रेष्ठ जावन एक सभाभवन निर्माण करून धर्मराया दिला। एक गद हाणू भीमा दिला ताणें केवल 14 महिन्याचे अवधिरी 10,000 मोळ म्हळ्यार 30,000 स्क्वेअर फीट म्हणीत तितले व्हड सोचे मागीर मान तर ते मान न्ही ते सभाभवना भितरीची पुराय नमुन्याचे उद्यानवनस बायस कसं जेवका ते पुरेस तसं एक छंद सभाभवन मयान निर्माण करून दिला। 8,000 जन किंकर म्हळेले राक्षसांक ताणें ते भवन ताजे उस्तुवारी पळोवचें म्हाका सांगलें कोयर पुसप मेंटेनन्स म्हणटा पळय ते करूंक ताणें 8,000 राक्षसांक किंकर म्हळेले राक्षसांक ताणें नियम केला खंय। कितले अद्भुत म्हळ्यार मुखारसून आमकां कळटा दुर्योधनाक ते भवना विशीं मस्त भ्रम जावन पुरे जन नपास करचे ते पुरे गोतच न्हय तशी मयान एक गद हाणू भीमा दिल्ली न्हय त्या वायुदेवान धरलेलो गद तो ते वायून राजा मुचकुंदाक दिल्लेले खंय ते अनुग्रह म्हूण सांगून आतां ते मेळ्ळे थंय भीमसेन ते घेवन तो संतोष पावलो वय बाय हे पुरे जेतना 2 संवत्सरां इतले वेळ गेल्ले कृष्ण तांकां सभाभवन दिवचे तरी 2 वर्स थंय राबला तो म्हणलेले महाभारतांत कळटा। मागीर द्वारकेक चमकलो पांडवान मस्त ताका उपचार केल्ले वतना हे पुरे आमी कालच्या दिसाक पळयला। तशी आतां ते दिव्य जावन आशिल्ले सभाभवनाचे विशय ಸ್ವಲ್ಪ पळया। युधिष्ठिर प्रवेश महोत्सव म्हळ्यार आमी कसं म्हणटा घरा वक्कल म्हणटा पळय तशी ते ताणें बारी वैभवान केला खंय। 10,000 ब्राह्मणांक मृष्टान्न भोजन केला खंय। ताजे नंतर दक्षिणे कसने गोदान भूदान असले पुराय कितले दिला म्हूण नाके बहुदक्षिणात्मक जावन असोची एक कार्यक्रम तो म्हणत मागीर देवतेंक गेले पूजन केला कितले की गायक आयलेच की नर्तक आयलेच की तशीच नाटक करतले आयलेच की मल्लयुद्ध कुस्तीपटू आनी पळय तांकां गेले कसं की नैपुण्य पळय तांणी प्रदर्शन करता रसाची तशी
हांगा युधिष्ठीर तो मान नाही तागेले भावंडाई पुराय जनाक घेवन नूतन ग्रह प्रवेश म्हूण येता पळय तशी केला ताण त्या महोत्सवाक कितली ऋषी महर्षी आयल्यांची म्हळ्यार कृष्णशील नव्हतो कृष्णाले दामानाशील कडेन सर्वै जत्ता म्हळेल कतीर असीत देवल सत्य सरपीर माली महाशिर अर्बावसू अशी 100 गटल्यान पराशर्य म्हळ्यार आम्ही पराशर्य म्हळ्यार कोण पराशराल पुतो कोण वेदव्यासू कन्नी आशिल्लीची तशी नचिकेतू गौतमू वराह शुनक शांडिल्य वेणुजंग कल्लाप मस्त सकळी महर्ष ताजे नंतर विंगड महर्ष आनी पुराय श्रेष्ठ महर्ष मागीर सकळी ऋषी महर्ष आयल्यांनी मान्य ತಂತಂಗೆಲ್ ರೀತಿರ್ ತಂತನಿ ಧರ್ಮ ಪ್ರವಚನ ದಿಲ್ಲ ಯುಧಿಷ್ಠಿರ ಭಾರಿ ಸಂತೋಷ ರಾಯ ಏನಿಚ್ವೆ ಮಸ್ತ್ ರಾಯ ಇಲ್ಲಂಚಿ ಕಾಂಬೋಜಾಚೋ ರಾಯು ಕಂಪನು ಮದ್ರರಾಯ ಶಲ್ಯು ಕುಂತಿಭೋಜ ಪುಲಿಂದರಾಯು ಅಂಗರಾಜ ವಂಗರಾಜ ಪುಂಡ್ರಕ ಪಾಂಡ್ಯ ಆಂಧ್ರಕ ಪುಳ पुरे नावां सांगता तमिळनाडू केरळ आंध्र काही दुखून सकडी चमकल्याची धर्मरायाल सभाभवनाचे एक उद्घाटन एक तशी मात्र न्ही शिशुपाल दंतावक्तराय येयल्यांची थंय वृष्णी कुलाचे आहुक विप्रतु गद सारण अक्रूर कृतवर्मा सत्यक सात्यकी भीष्मकू विमत्सेनु मात्र न्ही द्रुपदरायू यज्ञसेन म्हणटाची द्रुपदाक मस्त यज्ञ करत आशिल्लो तो तशें हांव ताका यज्ञसेन म्हणचे तशी तागेले दुवेक यज्ञसेनी म्हूण नांव येयलें कोणाक द्रौपदीक आनी पुराय जन येयल्यांची मात्र न्ही अर्जुनान धनुर्विधी शिकयिल्ले प्रद्युम्न सांब युधान म्हळ्यार सात्यकी सुधर्मा अनिरुद्धू शैब्य आनी पुरी राजकुमार युधिष्ठिराल सेवा करता रसची चल काम कोरका तांणी तयार वॉलंटियर्स तशी तुंबुरू अर्जुनाल मित्र तो ताका गंधर्व गायन शिकोवचें आसतालें असले मस्त गंधर्व अप्सरे मग किन्नर किंपुरुष पुरय तांणी येवन धर्मरायाला दराक तांगेले नैपुण्य प्रदर्शन करून धर्मराया संतोष करता रसची देवलोकांत इंद्रान बसल्यावरी देवतेल सुतू देवत बैसून मध्ये देवेंद्रान बसल्यावरी युधिष्ठिर दिसत आशिल्लो म्हूण त्या वेळाक महर्षी नारद थंय आगमन केल्ले तांकां नारदाक कसलेची गोतना म्हणना श्रेष्ठ ज्ञानी तांणी तशी तांणी नारद आंगायल्यांची पळोवचक तांगेल वटू पारिजात पर्वत सौम्य सुमुख हांणी 4 जणय महर्ष्यो तांणी नारदाल वटूची आशिल्लींची लोकसंचार करता करता युधिष्ठिराल सभा मंडप आयल्यांची पांडव भारी वैभवा रसाचे पळोवन नारदा भारी संतोष केलके सांगतके जयस्तु धर्मराजाय विजयी भव म्हूण सांगून ताका आशीर्वाद करताची युधिष्ठिर पळयता नारद पुराय भावंडा घेवन येयला आसना दुखून उठान ಸ್ವಲ್ಪ दूर देवर्षी नारद खंय येता थंय तर येवन ताका भारी आदरान स्वागत करून नमस्कार करून बसयला तागेल सिंहासना लागीं एक आसन दिवन बसयले नंतर तांकां करका जालेली एक ऋषी महर्षींक करका जालेली एक आदर सत्कार म्हणूस अर्घ्यपाद्य दिवचे गोमधुपर्क गोदान दिवचे मधुपर्क दिवचे नवरत्न परे समर्पण करचे यथोचित सत्कार म्हणटात ते कोरून नारदाला पण घेवन सिंहासनार बसला हांगा युधिष्ठिरान कसलो सत्कार केला सुप्रीत जाल्यात नमे नारद युधिष्ठिरा लागी निमगे ताचे कुशल प्रश्न पुरे कश्चिदर्थार्थ कल्पन्ते धर्मे च रमते मनः सुखानी चानुभूयन्ते मनश्च न विहन्यते युधिष्ठिरा धर्म अर्थ काम म्हळेल 3 पुरुषार्थ तू सेवन करतरसवे तुगेले संपादन केलेले अर्थ म्हळ्यार संपत्तू राज्याचे भरणपोषणा खातीर पावतवे म्हळ्यार पावतवे पर्याप्तवे म्हळ्यार पावतवे म्हळ्यार तुका कसले दुडवा बादनी आसकी तुगेल मन धर्मान तूं आसक्त जावन आसकी वाट न्ही तू सुख ऐहिक सुख भोगचे प्रकार भोगतरस न्हय मना कसले दुःख नेसवे तुका नानमे मात्र न्ही तुगेल पूर्वज पांडू चक्रवर्ती तागेल फुडली जन कुरुवंशाचे सर्व राय ब्राह्मण वैश्य शूद्र वर्णाचे पालना विशयांत तांणी
धर्मार्थ संहिता जावन सूचक असेल की नीती अनुसार करतली पळय तू तशी असवे म्हळ्यार धर्म मार्गानुसारण तू करतवे ब्राह्मणांक तू क्षत्रिय ब्राह्मणांक वैश्य शूद्रांक कशी पळोवका तशी पळयतवे तू म्हण तशी ही ताका म्हण म्हळ्यार विरक्त जनय पळयता म्हणून सांगू जायना कामासक्तय पळयता म्हणून सांगू जायना ही ताका म्हळ्यार विरक्त जन तांकां धर्म 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 म्हणून पालनेन तांणी निर्धन जाता पळय त्या वेळार तांणी कशी चंद कोन्न पळोवचें कामासक्त जन ते उपभोग करचे का दुड्ड बियाई करताची म्हणटान तांणी कशी चंद कोन्न प्रजा वर्गांच्या पळोवचें जाल्यार तूं ह्या राज्याचेर राय जाला तूं गेले मनान तूं कसलेच अर्थलोभ दुडवा लोभ येनी नवे ते आयले कुडले मस्त डाऊन जाताची नीचत्व येता धर्मलोभ येयलावे धर्मलोभ म्हळ्यार धर्म पालन करचे विशयांत कसले जेवो चुकामुकी करतवे तूं ना नवे इच्छा काम पूर्ती करचे खातीर खंयचे नाका जाल्ले वाट तयार करना न्हू तूं अनुसरसिना न्हू तूं म्हूण आनी सांगता आसा खंयचे विशय मीत मिकून वचचे म्हणून जेवचेनच हित मितारे सर्व सुखोपभोग भोगू का तुका विवेचनच धर्मज्ञ जावन जाल्ले जन कसं सांगताचे प्रातः कालांत धर्म साधन करका मध्यानांत अर्थ साधन करका तशी रात्री काम साधन करका म्हण तशी तू परस्पर हे धर्म अर्थ काम साधनीक घर्षण येवची तशी कसले करना नवे चंद कोन्न चलतरस न्हू तूं तशी आनी सविध हांगा सांगता कश्चिद्राज गुणै षड्बी सप्तोपायन तथानग बलाबलम तथा सम्यक चतुर्दश परीक्षसे एक राय जाल्लेला स राजगुण ताका सुका म्हणस 7 विधाचे उपाय ताका कळका म्हणस 3 विधाचे बलाबल ताका कळका म्हणस 14 नमूने शत्रूले विषय तुका कळका म्हणस त्या परी तुका गोತ್ತसवे म्हण निमगिता राय जाल्ल्याक स उपाय आसुका म्हणणवे ते स उपाय कसले म्हूण म्हणलेले हांगा दिला वक्ता म्हळ्यार लायक उल्लोचित आसुका उतर चंद आसुका उतर म्हळ्यार कसं न्ही तागेले मंत्रींक गेले ಒಟ್ಟು कशी उरलो का गुडचारांक गेले ಒಟ್ಟು कशी उरलो का ಸೇವಕಾಲ ಒಟ್ಟು कशी उरलो का घरकडच्याल ಒಟ್ಟು कशी उरलो का ಈ ಪೂರಿ ತಿಳುವಳಿका एक रायाक आसुका हे एका गुण प्रगल्भ म्हळ्यार तागेले शत्रू कोण म्हणून सोदून घेवन शत्रूंक दमन करचे विशयांत भारी उत्सुकते आसुका रायाक मेधावी म्हळ्यार भारी बुद्धंत आसुका ज्ञानी आसुका तर्क करचे कौशल्य जेवो जाल्यार तागेले जनांक म्हळ्यार तागेले राज्य कशें पळोवन घेवचें अर्थनिती राजनिती असल पुरे ताका गोत्त आसुका नितीशास्त्र म्हणटाचे मागीर नयवित्त म्हळ्यार ही तशीची नितीशास्त्र पुरे ताका गोत्त सुचो स्मृतिमान म्हळ्यार येदोळटे जल्लले पुरे ताका उडगस आसुका ते उडगस करून मुखारसून कशी कोरका म्हळ्यार आलोचना करचे तसलो स्मृतिमान कवी म्हळ्यार भारी पांडित्य आसुका ताका एक राय म्हळ्यार हें वक्ता प्रगल्भ मेधावी स्मृतिमान नयवित्त कवी हे स गुण ताका आसुका आनी कसं म्हळ्यार नारदान 7 विधाचे 7 नमुनेचे उपाय म्हळ्यार कसले प्लॅन म्हूण न्ही वय एक रिती राय जाल्ल्याक अशी ताणें मस्त प्लॅनिंग करून आसका तशी 7 नमुनेचे उपाय ताका कळका हे पुरे कसं म्हणटाची ते उपाय कसले म्हणून गोत आसका ते प्रयोग करची कशी म्हणून गोत आसुका सांतांत सुरवेच कसले म्हळ्यार मेगेले चतुरंग सैन्य आसा जाल्यार मेगेल सैन्याच्या बलाक आतां म्हाका आक्रमण करूं येवचे शत्रू सैन्या बलाक कसले साम्यत आसवे म्हूण साम्यता एक दोनीचे तो मेगेल्या पशी दुर्बल की सबल म्हूण तिन्नीचे हांव शत्रू पशी दुर्बल जावन आसवे म्हूण हे तिनी बलाबल सकडी ताका पळोवची तसले चातुरकाई आसुका हे 3 विधाचे बलाबल चतुरकाई म्हणचे आनी 7 विधाचे उपाय म्हणले ते कसले म्हळ्यार साम दान भेद दंड मंत्र औषध इंद्रजाल हे 7 विधाचे उपाय हे राजनीती शास्त्र शिकयतनाची तांकां पुरे शिकयताची राय जाल्ल्याक मात्र न्ही आनीक तुगेले 14 जन शत्रूंक गेले विशय तूं परीक्षा करतरच नवे म्हूण म्हणटरस ते 14 जन शत्रूंक गेले उपकरण विशय म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार ते 14 कोण
चौद कसलें म्हूण म्हळ्यार हांगा नास्तिक्य म्हळ्यार शत्रू पक्षाचे चौद विचारू आलोचन कोरका म्हूण कसलें म्हूण म्हळ्यार हांगा सांगताची नास्तिक्य म्हळ्यार देवू परलोकांत प्रेमाक नंबीक ना म्हूण म्हणचे ताका सवेत शत्रू पक्षाच्या शत्रूक देव म्हळ्या विशय आसवे तागेल्या मनांत म्हूण अनृत म्हळ्यार तो फटिंगो की सत्यवंतो क्रोध म्हळ्यार कोपिष्टुवे प्रमाद म्हळ्यार ताका कसले जागृत आसकिना प्रमाद म्हळ्यार तशी आलस्य प्रमाद सगळं म्हणटाची म्हणटा पळय ताका जिवनांत कसली जागृत ना मोटरासे बेका बेट्टी चलता म्हूण सांगून तशी दीर्घसूत्रता खंयचेय एक काम सांगल्यार तांडून घंटे वर्षगटल्यान म्हयनगटल्यान कोण करता पळय ताका दीर्घसूत्रता म्हणचे ज्ञानावताम अदर्शनम तो ज्ञानींक गेल्या पुरे विचार करतवे तांकां दर्शन करतवे ताका कोणी गूर आसवे ते बाई पळोवन घेवपाक जाता आलस्यम ताका आळसाय आसवे म्हणून पंचवृत्तीता तो पंचेंद्रियाक दास जावन असो म्हळ्यार वायट अभ्यास दुश्चटनी ताका आसवे म्हूण सांगून एकचिंत समर्थानम केन्नाय ताका दुड्डू ओटू करून घेवचे विशयांतू बैसून आलोचन करतवे तो म्हूण अनर्थज्ञश्च चिंतनम प्रति एकाक कसकस की ताका जाय आशिल्लो अर्थ विपरीतार्थ म्हणटाची आमी सांगची एक ताणें अर्थ करून घेवची एक तशी पुराय करतवे तो म्हूण सांगून म्हळ्यार समाची कसले विशय गोतन अशी एका एक उलयतवे म्हूण सांगून निश्चितानाम अनारंभ कसल कोरका म्हूण निश्चय केला जाल्यार ते करना नाशी रावचे ते निश्चितानाम अनारंभ म्हणटाशी मंत्रस्य परिरक्षणम रहस्य विशय कसल आसा ते गोप्य जावन दवरका रहस्य विशय ते ಕೆಲವು ಜನಾಂಕ ते गुण आसना ಕೆಲವರಾयांक रहस्य विशय कसं असं ते वट्रासे सांगता बताची पुराय जनाला ते जे गुण आसवे ताका मंगलाद्य प्रयोग म्हळ्यार देवाल पूजा चंग कामनी करत की ना तो प्रत्युत्थानमच्या सर्वतः एक कालांतू तो चारी दिक्काकी ದಂಡಯಾತ್ರೆ कोरू सैन्य पेटयतवे हे पुरे रायाले अंतसूचे 14 दोष हे दोष तूं वर्जन केला नवे म्हळ्यार तूं अशी पुराय चलना नवे म्हूण म्हणलेले रितीर नारदो धर्मरायाक निमगी तरस म्हळ्यार अनेक 14 दोष म्हूण म्हणटाची कसल म्हूण म्हळ्यार आतां आमी एक शत्रू बैरी आक्रमण करूं वचूं जाल्यार एक रायान ताणें तागेले देश खंयचे तागेले दुर्ग कशे आसा तागेले रथ कितले आसा तागेले हस्त्यो कितले आसा घोडे कितले आसा पदाती सैनीक कितले आसा देश राखतल जन दुर्ग राखतल जन सेनापालक कितले आसाची तागेले अंतपुर कशें आसा शत्रुपक्षांतू कितले अश्व रथ वाहन आसा तागेले देशाची आय व्यय कशी तागेले बॉक्कसांत कितले दुड्ड आसच्या पुरो हांव शत्रू म्हूण लेखिल्ले रायाक ताका कितली जन शत्रू आसाची हे पुरे विशय परिशीलन कोरका म्हूण सांगून म्हणलां हे परीक्षा कोरून तूं राज्यभार करता न्हय युधिष्ठिरा म्हूण सांगून नारद निमगिता मागीर सांगतरस कश्चिदात्मानमन्वीक्ष्य परांश्च जयतांबर तदा संधाय कर्माणि अष्टो भारत सेवसे हे भारता म्हळ्यार भरतवंशात नव्हतो कोण धर्मराय तागेल्या सांगतरस शत्रुकनी तुका कितली बलाबलस म्हूण पळोवका सुरेखन सांगला न्हय तिनी रितीर बलाबल पळयत की ना तूं म्हूण म्हळ्यार तूं आनी शत्रुपक्ष समान आसवे शत्रू तुगेल्या पशी बलिश्टवे दोनी तूं शत्रू पशी बलिश्टवे तिनी हे विशय तुका कळका तेंच्यात तूं वापस सांगतरस शत्रुकनी तुका कितले बलाबल आसा तें परिपूर्ण जावन परिशीलन कोरका फकत तो प्रबल जावन आसल्यार तागेलें संधान करचें लायक न्हय नातल्यार समान जावन आसल्यार युद्ध करूं आलोचना करूं येता तुगेल्या पशी तो निकृश्ट म्हूण जाल्यार युद्ध करूं आलोचना करका म्हणना सीधा युद्ध करूं वचूं येता मात्र न्हय तुगेले देश बल करून घेवका जाल्यार तूं तुगेले देशांत तूं कृशी कशें आसा वाणिज्य व्यार कशें आसा देशाक अभ्युदयाक मार्ग करचे थंय सेतुवेचें निर्माण करचें तुगेले देशाचे बाह्य प्राकार घट्टे सुका जाल्यार कोटे बांदूचे मात्र न्हय गणिकार्य करून भुंयचे भितर आसूचे चड मोल्लाचे खनीज पुरे काडोवचे ते पुरे कोरका आनी हे खंय कोणें निपून दवरलेले पूर्ण दवरलेले धन आसल्यार ते पुरे रायाल म्हणून घेता ते पुरे
पुरय तू अनसरसन असं म्हणजे तुगेल देश प्रबल जाता या करत की ना तू म्हूण युधिष्ठिरा निमगिता मागिरी तू गेले सप्त प्रकृती म्हूण म्हळ्यार तागेल देह प्रकृती न्ही एक रायाल सप्त प्रकृती म्हळ्यार सप्त राज्यांग म्हणटाची ते शत्रुल विशयांत आकर्षित जावन सचवे जेव तांनी विशय लंपटवे दुर्व्यसनसवे तांकां पुरे की तुगेल विशयांत तांनी भारीची प्रीती रसची हे मागीर तूं पळोवन घेवका सप्त राज्यांग म्हळ्यार कोण अमात्य तागेले फ्रेंड्स सुहृदजन म्हणटाची तागेले कोश तागेले राष्ट्र तागेले दुर्ग तागेले बल हे पळय सप्त राज्यांग म्हणून घेताची तशी जवो आनी प्रकृती सप्त प्रकृती म्हणले पळंगा ते सप्त राज्यांग सप्त प्रकृती म्हळ्यार एकच दुर्गाध्यक्षो बलाध्यक्षो धर्माध्यक्षो चमूपती म्हळ्यार तागेले सैन्याचे सेनापती तागेले पुरोहितो तागेले वैद्यो ताका ज्योतिश्य सांगतलो तांनी पुरे जन तुगेले वैर हिता रसचवे म्हूण सांगून तूं पळोवका मात्र न्ही तूं मस्त सकಡೆ समालोचन तुगेले मंत्रींगेले न्ही ಒಟ್ಟು ಕೋರು ಪುರೋ एक राय जालोलो तागेले समालोचन मंत्रींगेले तोंडा दुखून भायर वचनाशी तागेले शत्रू राज्या वचनाशी गुप्तचरान भायर लीक करनाशी ते पळय तूं पळोवन घेवका ते पळय करता की ना तूं मागीर न्ही मित्र उदासीन शत्रूणां कच्चिद्वेत्सी चिकीर्षितम कच्चित् संधिम यथा कालम विग्रहम चोपसेवसे तुगेले मित्र तुगेले ಒಟ್ಟು कशें आसाची तुगेले विशयांतू उदासीनार आशिल्ले तांणी कसल करतरसाची तुगेले शत्रू पुरे कसं करताची ह्या पुरे तूं पळोवन घेवूका कोणाला ಒಟ್ಟು संधान कोरका कोणाला ಒಟ್ಟು युद्ध कोरका खंयचे कालार युद्ध कोरका ह्या पुरे रायान पळोवन घेवका हे रे पुरे तूं पळोवन घेतरस न्हय चंद्री तीर तूं वच न्हय म्हूण म्हणटरस आनी निमगीत तो मंत्रालोचन करतना तूं तें रहस्य जावन दवरता कोण तांकां मात्र अमात्य करून घेवका तशें जाल्यार मात्र तुगेलें राज्य सुरक्षीत जावन नासता अन्येक कसं म्हळ्यार तो सांगता कशी निद्रावसम नैशी कच्चित काले विभूती असे तूं खंयचे खंयचे वेळार न्हीद काडतरसवे म्हळ्यार ब्राह्मे मुहूर्ते चोत्थाय चिंतयेदात्मनो हितम ब्राह्मी मुहूर्तार उठानो आत्महित म्हळ्यार परमात्माल चिंतन कोरका म्हणून त्या परी तूं करता की ना ब्राह्मी मुहूर्तार उठयता की ना आनी खंयचे वेळार न्हिदोका त्याचे वेळार न्हिदता की ना की मदें मदें केदन की वचून न्हिदता तशें पळय कोर नज राय जावन आशिल्ले जनान तशें जावन तूं एक रायान कशें आसूं तशी तूं पुराय करतरस न्हय म्हूण सांगून आनी सांगतरस कसं न्ही म्हळ्यार केन्नाय एक विद्वांसाक संपादन करचें भारी कश्ट जाल्यार तूं विद्वांसांक पळय ज्ञानी जना पळय संपादन करून गौरव दितरस न्हय इत्याक म्हळ्यार तांणी तुका योग्य जावन आशिल्ले विशय सांगताची तुगेले हित खंयच्यान आसा त्याचे विशय सांगता तसल जनाल संपादन कोरका शिवाय मूर्ख जनांक ओट्ट करून बैसूं नका आनी तुगेलें राज्य केन्नाय धनधान्य समृद्ध जावन आसवे तुगेले कोशागार दुडवान समृद्ध जावन आसवे तुगेले आयुधान समृद्ध जावन आसवे देशांत कसले जल म्हळ्यार धान्य जल असल पळय संपन्नमूल आस की ना हे पुरय तूं केन्नाय ते कालान तूं जागृत जावन पळयता की ना की तांकां बैसून दिला तांणी पळयता म्हूण न्हू तो बैसता कोणाक असो बैसून दिला रे बरें तूं पुराय राज्य आतां सेन एकल्या बैसून दिला सेनेकाम कोशागार एकल्या बैसून दिला म्हूण सांगून तांणी पळयतात न्हू म्हूण तूं नुत बशना तूं तांकां मेलविचारक जावन पळोवन घेवका नानतले रे कोण निग्लेक्ट करता रायो तांकां तागेले अमात्य तागेले सेनाधिपती तांणी खाल करून सोडताच तशें जावन तूं चांग अमात्या दवरून घेवन चंद्री तीर तूं तुगेले राज्यभार करतरस न्हय म्हूण सांगून तो सांगतरस आनी शत्रू पक्षाचे 18 जन मुख्यस्थाल विशय तूं गुप्तचराल पेटोवन आयकसीत की ना निमगेसीत की ना म्हळ्यार शत्रू राय कोण आसा तुका शत्रू कोण आसा तागेले मंत्री तागेले पुरोहितू त्या रायाल पूतू तागेले सेनाधिपती तागेले द्वारपालको तागेले अंतपूर राखतलो तागेले कारागृहाचे अधिकारी ताणी तागेले देशांत सुंक वसूल करचे अधिकारी आनी कोशाध्यक्ष म्हळ्यार ट्रेजरर म्हणटा पळय तशी आनी कोण रात्री प्रहर करता तांकां नियामक जावन आसच्यो नगराध्यक्ष तागेले शिल्पी धर्माध्यक्ष सभाध्यक्ष दंडपाल दुर्गपाल
राष्ट्राचे गडीचे पालक पुरे अरण्याचे अधिकारी हे 18 स्थान राष्ट्राचे मुख्य जावनसचे स्थान म्हणटाची हे पुरे तू परिशीलन करत की ना तुगेलही तू परिशीलन करून घेव का शत्रू राज्याचे अंगेले परिशीलन करून घेव का तशी असल्या मात्र एक रायू श्रेष्ठ राय म्हणून घेता घे अनेक कसं ने म्हूण म्हळ्यार पुरोहितो तू गेला की चंद्रिती रे सत्कृत जावनस्वे म्हूण निमगिता आणि तुगेल पुरोहिताच्या आंगरीतीर असुका तुका खंयचे वेळार कसल कोरका म्हूण ताण सांगता तुगेल अनुकूला खातीर तुगे बरेपणा खातीर कसल सकट कार्य करो का ते ताण करो का मात्र न्ही तुगेले मुखारसून ग्रह बल कशी कसले इत्ते म्हणचो पळत तसले एक आसतना ज्योतिष तुगेले आसो का तुगेले राज्यान तू अधिकारी जावनसोचे जन श्रेष्ठ रीतीर सचिव म्हूण पळोका आणि अधिकार वैसून दितना त्या कोणा वैसून दिता तो चांगवे ते अधिकार घेवच्या योग्य वे म्हूण म्हणची चिंता ही तुका आसुका म्हूण न्ही कितले रितीर तो एक राय कशें आसुका म्हूण सांगून नारदू सांगतरच पळय मागीर कशी पळोवन घेवका तुगेले जनांक म्हूण तेवूय नारदू धर्मराया सांगतरस पळय तूं सेनाधिपती करून घेतना तुगेल विशयान तुची मस्त प्रितीरसूची सेनाधिपती करून घेतला की मागीर तू एक विषय तू उडकास दवर का कोण प्रजापिडन करता रायू कोण मस्त रितीरी तागेले प्रजेंक बाद दिता आणि चंद करून पळयना तांगेले खंयचे अभ्युदयाक आलोचना करना तसल रायो खंयचे प्रजेक नाका एक ना एक दिसो प्रजावर्गाची तागेले देशाची प्रजावर्गाची बंडाय करून त्या राया भायर घालताची तशें हांव तुगेले प्रजावर्गाच्या चंद्रितीर आसनवे आनुशी तांकां पळयत न्हू तूं अन्नांचे चेडवां पळयल्या बरी तांकां पळयत न्हू तूं म्हूण तेवय निमगीतरस नारदू आनी म्हणटरस पळय सेना प्रमुखांक पळय चंद्रितीर भत्य दिवन पळयत नवे दिना समची सांबोळ म्हळ्यार तांणी तुगेले वयर कोपताची त्या पुरे कालकाला दिवन पळयत न्हू तूं केन्नाय कशें म्हूण म्हळ्यार तांणी तुका नमून असोची जन जाल्यार देखून सांबोळू तांकां दिवका शिलकाळाक दिवका वेळ मिकून म्हळ्यार 15 दीस नंतर 1 म्हयने नंतर तशें पळय दिवचें ना त्या म्हळ्यार त्या सांबळा निमती तांणी जीवन करचें राय आमकां सांबोळ दिता म्हळ्यार कृतज्ञतेरी रायाक तांणी केन्नाय अनुकूल जावन नासचें तशें तांकां चंद करून पळोवका तशें पळयल्यार मात्र तांणी तुगेले विशयांत बारी प्रितीर आसताची म्हूण सांगतरस आनी तुगेले गांवांत तुगेले देशांत विद्या विनय संपन्न जावन सुचे ज्ञानी पुरे आसचवे ते पळोवन घेवन तांकां जाय आशिल्लें धन धान्य सकट दिवन तांकां पोसून तो चंद करून पळोवका म्हूण म्हणटरस मात्र न्ही ह्या पुरे राज्या विशय जाल्ले तुगेले बायल चेडवांकय तूं चंद करून पळोवका कळ्ळें आनी कसं म्हळ्यार तुगेले बायल चेडवांक तूं चंद करून पळोवका तुगेले प्रजावर्गांक चंद करून पळोवका तुगेले बायल चेडवान जावं तुगेले प्रजावर्गाच्यान जावं तुगेला येवन खंयचेय विशय निसंकोच जावन चर्चा करची तशी निमगुची तशी तूं तांकां चंद करून पळोवका म्हूण सांगतरस आनी केन्नाय उडगास असो युद्धा वचूं का जाल्यार काल पळोवन वचूं का तुवें खंयचे वेळा वचूं का म्हूण आलोचना करून वचूं का थंय शत्रुपक्ष कशें आसा त्या पुरे पळोवन घेवन शत्रू सैन्य कशें आसा खंयचे वेळार दंडयात्रा करून चमकल्यार तुका जय जाता ह्या पुरे तुवें सम पळोवन घेवका कळ्ळें अनेक म्हळ्यार शत्रूल वयर दंडयात्रा वचूं का जाल्यार सुरवेक साम दान भेद हे 3 उपाय प्रयोग करून तांतू कसले प्रयोजन जायनी म्हूण जाल्यार दंडोपाय युद्धा वचचें तशी सामधान भेद म्हळ्यार समाधानारी तुगेले शत्रू म्हूण कोण वता गेल्यार समाधानारी उल्लोन एक संधी करचे जातवे पळोवचें नानतले दान ताका आमगेले राज्यान तूं इतले जेव सोडून दिता तूं आमगेले वयर जेव तुगेले राज्याची इतले भाग म्हाका सोडून दी हांव तुगेले वयर युद्धा येना तशी भेद तागेले सैनिकाले तागेले सेनाधिपतीले तागेले मध्येन तूं कसले एक डिवायड अँड रूल म्हणटा पळय ब्रिटिशाल काळगती भेद म्हळ्यार हेंची तशी
ते पुरे कोरनो मागीर कसले प्रेजेंट जायना म्हळ्यार तेन्ना तूं आक्रमणाक वचूं येता आनीक कसं न्ही म्हळ्यार दंडयात्रे बाय सरलो म्हणले कुडले जायना सुरवेत तुगेल राज्याचे सुभद्रतेक कसल सकड कोरका ते पुरे कोरनो तूं दंडयात्रे वचका नानतले तूं हांगा दुखून भायर चमकल कुडले अनेक राज्याचे येवन तुगेल वयर आक्रमण कोरनो तुगेल देश तांणी वश करून घेवच्या नज म्हणना तुगेल राज्यांत सुभद्रता आस म्हण जाल्यार मान तूं शत्रू राज्या वयरी दंडयात्रा करूं वच्चें वता आनी तो सांगतरस तुगेले चतुरंग सैन्याचे सर्व जन म्हळ्यार मुख्य जन म्हणटा पळय प्रमुख म्हणटा पळय आतां गज सैन्याचे प्रमुख अश्वसैन्याचे प्रमुख मागीर पुरे सैन्याक एकलो सेनाधिपती हांणी पुरय तुगेल वयर प्रितीर सचवे म्हूण पळोवन घेवका तूं तांकां चंद करून तुगेले विश्वासाक हाण दवरून घेवका तशें जाल्यार मात्र तुका शत्रुपक्षाच्या वयरी दंडयात्रा करूं चमकल्यार तुका जय मेळटा म्हूण म्हणटरस आनी एक कसं न्ही म्हूण म्हळ्यार खंयचे रायान मद्यपान दिवत स्त्री संग इत्यादी व्यसन तांकां आश्चकनज आनीक आत्मरक्षण करून घेवचें मुख्य राय जाल्ल्यान खंय तर म्हळ्यार तागेले हे सैन्य तागेले शत्रू सैन्य तागेले वयर आक्रमण करचें जना पशी चड तागेले अरमने आसच्यो रान फुकच्योच म्हूण पळोवन घेवचें काम आसा ताणें कसले रायाक विशांनी घालूनच म्हणना न्हय तशें जावन सुरवेक तुगेल जागृत तूं करून घेवन मागीर तुगेल स्वकीय जन स्वकीय म्हळ्यार बंधू बांधव बायल चेडूं मागीर तुगेल प्रजावर्ग तांकां पुरय तूं रक्षण कोरपा जाता सुरवेक तुका तूं रक्षण करून घेवपा जाता मागीर तुका आदाय कितलेत म्हूण पळोवन घेवका तांचो व्यय कितले करता म्हूण सांगून तूं आलोचना करका सामान्य जावन एक राय श्रेश्ठ म्हूण म्हणून घेवका जाल्यार तागेले बॉक्कसान तूं कितले दुड्ड येता तांचो चारिंतुले एक भाग मात्र ताणें व्यय करीत पुराय चंगा खातीर बरेपणा खातीर प्रजावर्गाचे देशाचे बरेपणा खातीर तीन म्हणटो ताणें आपद्दन जावन दवरून घेवका जाता तें आपद्दन कसलें म्हूण म्हळ्यार खंयकी एक दीस व्हड रोग आयलो रोग उपद्रव सकट जाले प्रजावर्गांक मस्त तोंदरे जाता म्हूण जाल्यार ते मेळ्ळेले आदायांत अर्ध भाग खर्च कोरयता म्हूण सांगून आसा केलो उपंत आटयना अशी आदिदैवीक म्हळ्यार हें कसं न्ही अनावृश्टीनी जावन क्षाम म्हणटाची हे पळय जाल्ली म्हूण जाल्यार देशांत जेन्ना पडटा कसले खबच्याना जाता पळय त्या वेळार त्या आदायांतले कसं ते तीन भाग मोठो करून दवरला पळय आपद्दन तांतूल खर्च करीत कसं जाल्यार राज्याचे बॉक्कस खाली जायना अशी मात्र पळोवन घेवका तशी केल्यार मात्र तूं तुगेलो देश सुभिक्ष जावन आसता म्हूण सांगून तो सांगता आसा मागीर कसं म्हूण म्हळ्यार तुगेले अधिकार आसताना तूं लुब्धजन लोभी जन कृपण जन लंच बुरक आसे बुरक हांकां पळय दवरून घेवचेनच कळ्ळें मागीर कसलें म्हूण म्हळ्यार आनीक तूं सगळे राज्यांत कसले पळोवन घेवका म्हूण म्हळ्यार तुगेले राज्यांत ज्वार सचवे मस्त पिसूण जन सचवे मागीर लज्जाहीन आसूचे स्त्री सचवे हे पुरय तूं पळोवन घेवका जाता इत्याक म्हूण म्हळ्यार हें तुगेले शत्रू सैन्याक असल जन तुगेले राज्यांत आसच म्हूण कळ्ळी कुडलें शत्रू राजाक भारी खूश जाता तो असलेच विशयांत प्रहार करच्याक पळयत तुका म्हूण सांगता मागीर कृषी विशयाक येता नारद तो सांगता तूं धान्य आहार धान्य पुरय चंद्रितीर संरक्षण जाता म्हूण पळोवका बीजधान्य ओटो करून दवरता की ना तुगेले बीजधान्य म्हळ्यार वापस बितूच्या काण दवरचे धान्याक बीजधान्य म्हणचे बितूच्याक म्हूण सांगून चंगसूचे ಸ್ವಲ್ಪ धान्य काण दवरून व्हरलेले पुरय तांणी व्यवहारा खातीर काडताची तशी बीजधान्य दवरता की ना म्हणूय पळोवका आहार धान्य ओटो करून दवरलेले ताका क्रिमी कीट कसले बाद आसवे विंद्रा बाद आसवे त्या पुरय पळोवका मात्र न्ही केन्नाय कसं न्ही म्हूण म्हळ्यार ते कोण कृशी करता तांगेले अभ्युदया खातीर 100 एक वांटो म्हूण म्हळ्यार आतां 100 रुपये दिल्यार 1 रुपये वाडी म्हणटा पळय तयार जाता 1% म्हणटा पळय तशी तांकां दुड्ड दिवन तूं पळयत की ना चंद करून तुगेले देशाचे कृशिकांक आनी कृशी वाणिज्य पशुपालने
हे राज्याचे मुख्य व्यवहार जावन सुका हे व्यवहार पळोवन घेवच्याकय मी आज मेलविचारणे की तुका विश्वासार्ह जावन सुचे सैनिकांक दवरका म्हूण सांगून म्हणटा हे व्यवहार निर्बाधित जावन जाल्ली म्हणजे देश सुभिक्ष जाता पळय कृषी वाणिज्य पशुपालन चंद रितीर जाल्ली म्हणजे ही देश सुभिक्ष जावन आसता म्हूण म्हणटा. मागीर निमगी तर असतो प्रति नगरांतो नगराचे रक्षणे खातीर जनां दवरका प्रति ग्रामांतू नगरां आसूं तसले सौकर्य मेळचे तशी जावका तुगेले राज्य आसूचे हळ्ळी जावो व्हडले नगर जावो व्हडले पुर म्हळ्यार ती नगरा पशी व्हड पुर म्हणटाची पुरा पशी व्हड प्रांत म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ ಹಳ್ಳಿ ಮೇಳ್ನು एक नगर जाता ಸ್ವಲ್ಪ नगर मेळ्नु एक पुर ಸ್ವಲ್ಪ पुर मेळ्नु प्रांत तेदनाचे वेळयो तशी हे अभिवृद्धी जातरसवे म्हूण म्हळ्यार अभिवृद्धी जावची म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार हळ्ळी आशिल्ले ते ग्राम जावची तशी ग्राम आशिल्ले नगर जावची तशी नगर आसूचे पुर जावची तशी वाडतर सुका तशें जत्त की ना आनी देशाचे गडी प्रदेशांतू राखवलेक आनी तूं दवरता न्हय तांणी पळय तुका अनुकूल जावन आसाची पळय की गडी प्रदेशात त्या कडचे रायाल संपर्क आसाची तेवूय तूं पळोवन घेवका जाता. पुराय कडेन तूं गुडाचारां दवरून घेवन सगळे देशांतू ते काम पळोवन घेवचे ते गुडचार म्हूण सांगून तूं नियुक्त कोरका जाता. तशी हे धर्मराया अनेक रयाल होडगूण कसा म्हळ्यार मुखारसून म्हाका कसल अपाय येता म्हूण सांगून ताणें सुरवेकची आलोचना करून पर्यालोचना करून ते अपाय निवारण करची कशी म्हूण सांगून आलोचना करून सुका तशें न्हू केन्नाय अंतपुरांत सुकलो लुपतेर राज्य रायानाश्चनच पुराय विशयांत रायान जागृत जावन सुका म्हूण म्हणटाची तशें न्हू तूं सर्व रितीरी तूं पळोवन घेवका जाता. राज्य कशी पळोवन घेवचें म्हळ्यार विशयांत नारद धर्मरायाक एक उपदेश दितरस हे उपदेश वरलेले पैचे दिसाक आमी पळया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.